साधारणपणे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मिळून एक 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित होते आहे या प्रकल्पात आणि प्रत्येकांचं एकच म्हणणं आहे. पण आपण आज ह्या ग्राउंड रिपोर्ट्समधनं किमान मुख्यमंत्र्यापर्यंत हा मुद्दा जावा की ह्यांचं काय म्हणणं आहे ते नीट समजून घ्यायला हवं. तुझं काय शिक्षण? इकडे पुढं. 12वी झाले. 12वी. घरी कोण कोण तुझ्या? आई वडील भाऊ बहीण मी. तुम्ही 3 जण आहे. हा. तुला किती जमीन? मला 2.5 एकर. 2.5 एकर? हो. आणि किती चालली आता? 1 एकर झालेले. बरं आहे, तसं 2.5 एकरात काय होत नाही. तेवढं तरी पोटा पाण्याला नका. यांनी म्हणलं की आपण म्हणायचं पोटा पाण्याला. आपण जातो का कडे 2.5 एकरात राहणार? हो जातो ना, रोज जातो. काय करतो शेतात जाऊन? सगळं सगळं माझ्याकडेच असतं. तेवढं हो, सगळं म्हणजे मीच करतो. काय करतो तू? काय करतो? फिरणी सोयाबीन. ऊस लावलाय? ऊस नाही, सोयाबीन. बर. काय भाव यावर्षी सोयाबीनला? काय 42-43 रुपये भाव. बरोबर. सोयाबीन काढल्यावर काय लावायचं पुन्हा? ज्वारी. ज्वारीला काय भाव आहे? ज्वारीला 3-3.5 हजार रुपये. आहे का नाही? दोन्ही मिळून किती कट्टे होते? सोयाबीन किती होते आपल्याला? सोयाबीन होतंय मला 40-50 कट्टे. किती पैसे मिळतील सोयाबीनचे? तसं एकदम पैसे बघायला गेलं तर 2 लाख रुपये. इकडे. हा. किती? 2 लाख रुपये. 2 लाख. हो. आणि ज्वारीचे किती होते? ज्वारीचे 70-80 हजार रुपये. कडब्याचे? एक 60-70 हजार रुपये. बरोबर. वर्षातनं किती पैसे मिळणार मिळून? 3-3.5 लाख रुपये. आहे का नाही? मग सरकार म्हणतं आम्ही 50 लाख रुपये देतो. भेटत नाही ना. 8 लाख रुपये एकरी आहेत. एवढं म्हणजे हेच नाही ना. आमच्या आता विकाय गेले तर तिथं 25-30 लाख रुपये येतात त्याला एकरी. हा. सरकारनं तेवढे पैसे दिले तर नाहीत, आम्हाला विकायचीच नाही. आपण रस्ता झाला पाहिजे की. होय, रस्ता होऊन काय रस्ता व्हायला पाहिजे का नाही? आम्हाला त्या रस्त्याचा फायदा काय सांगायचं? त्यांना होईल, बाकीच्यांनी गावकरी कोणालाच होत नाही. का हो गावकरी? हा, शक्तीपीठ महामार्गाचा. या इकडे थांबा. काय झालं? हा, काय अहो, लेकर बाळ शेतकरी दिसूधाट्याला लागायली. ह्या शक्तीपीठची गरज काय? कुणाची मागणी आहे? कुणी मागणी केली ह्या शक्तीपीठला? केली का? नाही. आणि गोवा हे आपल्या सोलापूर जिल्ह्या एवढं राज्य आहे, त्याला शक्तीपीठाची गरज काय? त्या नागपूर ते गोवा हायवेची गरजच नाही. त्यांना नसेल, आपल्याला गरज असेल. ठेकेदाराचे पैसे निवडणुकीला अगोदरच कमिशन उचलून. पुढे या बाप्पा, पुढे या. नाही, शेतकऱ्याची खरंच लेकर, ज्याचे 2 एकर जमीन आहे त्याची पूर्ण गेल्यावर त्याच्या लेकरांनी खायचं काय? नाहीतरी कुठं रान परवडतंय? परवड वगैरे नाही. परवड म्हणून काय? वल्लोपारची इस्टेट, मुलाला नौकऱ्या बी नाही, त्या काहीच नाही म्हणल्यावर खायचं काय? सांगा की. 20 फुटाचं काय म्हणजे? पुढे या जरा. 20 फूट उंचीचा रस्ता. त्याच्यावर काय करायचं शेतकऱ्यांनी? जाणाऱ्या वाहनानं बघायचं तिथं पुन्हा. वाहन बघून पोट भरत. ऐका पर्यटन वाढणार. कशाचं पर्यटन? त्याचा फायदा काय आम्हाला? जमिनी गेल्यावर पैसे येतील की गावात? काय करायचं पैशाने? पण पैशाची गरजच नाही हो. त्याचा उदरनिर्वाहच आहे त्याच्यावर. जीव गेला तर बेहतर नाही म्हणते शेतकरी. मरू पण रस्ता होऊ द्यावा. तुम्हाला विकासच होऊ द्यायचा नाही. कसला विकास? विकास आहे काही? बकास आहे. रस्ता म्हणजे काय विकासाचं साधन नाही काय? नुसता रस्ता केला कोण म्हणलं? बरोबर आहे. या इकडे या. असं आहे की बोलणं सोपं आहे, लक्षात घ्या. तिकडे समृद्धी महामार्ग झाला की नाही, वाहनं वेगात चालली. एक महाराष्ट्रातला एक सर्वोत्तम मार्ग झाला, तसाच मार्ग इकडे करायचा. मराठवाड्यात नको का आपल्याला मार्ग? रस्ता विकासच नाही, बाकीचं पण आहे ना. इकडे या पुढे. हा बघा, आले बघा. अजून बी 4,000 रुपयाचा शेतकऱ्याचा. दोन्ही गोष्टीचं मिसळ करायला. मिसळीचं नाही, शेतकऱ्याची उद्ध्वस्त करायचं साहेब चालू आहे किंवा. हा, ओ पाटील, असं बुलेट गाडीवर बसून कसं बोलल्यावर कसं व्हायचं? या इकडं. गोरगरिबाच्या शेती चालली. काय शेती केल्यामुळे एखाद्याचं सगळं कुटुंबच उद्ध्वस्त व्हायला ना. एखाद्याच्या मधनच रस्ता जातो, असा क्रॉस रस्ता जातो. अर्धी त्याची जमीन इकडे राहते, अर्धी त्यांनी वायवाटाची कशी. पुन्हा काय विहिरी चालल्या, बोर चाललंय, सगळं शेट केलेलं चाललंय. जेव्हा एक तरी समर्थक माणूस आला रस्त्यावर. हा, या. काय अडचण नाही, रस्ता झाला पाहिजे. रस्ता झाल्यानंतर गोव्याला जायला किंवा नागपूरला जायला सुविधा, शेतकऱ्याच्या सुविधा होते त्या उलट्या.
नाही थांबा इकडे इकडे उठून उठून बरं उठून या की काय 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 त्यांचं 50 क्षेत्र एकर रान आहे. त्यांना 50 एकर रान आहे, मी 3 एकर आहे. माझं पूर्ण कुटुंब ऊस होतं. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला. विचारा कोणाला, विचारा गावात माझी जमीन. त्याच्यात काय लोकांना संपत्ती द्या पुढे या हो पुढे का करायचं तुमचा मुद्दा तरी सांगा घ्या नाही, काय तुमचं म्हणणं रस्ता झाला पाहिजे रस्ता झाला पाहिजे. रस्ता झाल्यानंतर जे लांबल्याची पल्ला असतो त्या पल्ल्याला वेगात आपल्या हो. शेतकऱ्याचा रस्ता लवकर काम तुमचं शेतकऱ्याचं होतंय. तुम्हाला जाण्यासाठी नागपूर गोवा आणि शेतकरी सगळा जातो ना कोण म्हणजे जातो ना ऐका, आता नाही नागपूर थांबा. पासून अहो, ऐका ऐका, की तुम्ही मुद्दा मांडा नागपूर ते नांदेड, अरे. नांदेड ते सोलापूर, सोलापूर कोल्हापूर, कोल्हापूर रत्नागिरी, गोव्यापर्यंत रस्ता आहे. रस्त्याची गरजच नाही आहेच हो. ना. गोवा राज्य हाय केवढं. तुम्ही नुसतं गोव्याचाच विचार करला ह्यांचं म्हणणं रस्ता, कुठलं मधले शक्तीपीठ? अहो, अशी काय मधल्याचा जाणती विचार करा की नाही शक्तीपीठी गरज आहे, काळाची गरज आहे. शक्तीपीठी काळाची गरज आहे सध्या. आता शेतकऱ्याचं नुकसान होतं मान्य आहे, पण रस्ता पण झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचा पण फायदा झाला पाहिजे. रस्ता बी झाला पाहिजे पण शेतकऱ्याचा बी फायदा झाला पाहिजे ना. रस्ता तुमच्या मते समृद्धी महामार्ग झाला सरकार म्हणतं की तो एक विकासाचं परिमाण आहे. आता हे मला माहित नाही की मुख्यमंत्र्यांनी ते दुष्काळाशी कसे जोडले वगैरे पण आपल्याला शेतकऱ्याला काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला रस्त्यापासून का रस्त्यापासून शेतकऱ्याला कायच फायदा थांबा नाही. आता त्यांना माईक तुम्हालाही देणार आहे मी हा. शेतकऱ्याला असा फायदा होईल की जी आपली तरकारी असती भाजीपाला भाजीपाला शेतकऱ्याचा तो तरकारी सरकारी गोव्याला जायचं तरकारी आहे. नागपूरला ऐका, जाईल. ऐका. अरे ऐक, नाग- त्यांना नागपूरला बोलू दे. जाईल. नागपूरला जाईल किंवा आपला कोल्हापूर जातो ना जवळ पडतो ना मार्ग. ए, ह्याला कसा प्रतिवाद करणार वाहतूक मी सुरळीत ऐका, होते हा. मी एक लहान शेतकरी आहे. मला 3 एकर गावाच्याकडे जमीन आहे. हम्म. त्यातली 1.5 ते 2 एकर जाते. माझ्या कुटुंबात 8 ते 9 माणसं आहेत. मी काय करणार? काय करणार? आत्महत्या पर्याय नाही माझ्याकडे दुसरा कुठला जिल्हा नाही. ही पाटील आहेत, त्यांना जमीन जास्त आहे का? छोट्या शेतकऱ्याचा छोट्या शेत आणि जेवढी ह्या रस्त्यात गेली सगळं लहान शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहेत. पण काय ह्यांच्यासारखे अनेक लोकांचं मत असेल कुणीतरी सहन करावंच लागणार आहे ते काय बोला आता तुम्ही असं प्रश्न आणि विचार शेतकऱ्यावरच व्यथा येते शेवटी. थांबा थांबा हा. जायचं हा. तुम्हाला सांगा. हा? जायचं नाही बघा सरकार काय म्हणेल सरकार काय म्हणेल कुणीतरी सहन करावंच लागेल की नाही हे शक्य नाही. रस्ता शेतकऱ्यावर लादूच नाही. अहो एकतर मराठ्याच्या पोरासनी नोकऱ्या नाही त्या शेतकऱ्याच्या पोराला नोकऱ्या नाही त्या पोरांनी खायचं काय आणि मरायचं काय त्यांना लग्न बी होईना ती पुरी बी देईना ती शेती आणि परवडते. आई जमीन गेल्यावर तर मग तरी गोसाईची पोरं लगीनच होत नाही यांचं. होय एकीकडे म्हणायचं शेती परवडत नाही दुसरीकडे सरकार काय करायला म्हणे नको करू बरोबर आहे. काय परवडत कसं नाही परवडत नाही मग काही काम. विकून टाकायची का हम्म. ही मार्ग आहे का त्यातला? 100% शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा भाजीपाला थोडाच आहे नागपूरला आणि गोव्याला जायला. प्रत्येक शेतकऱ्याची पिकं वेगळी वेगळी आहेत ना. काय सगळं ऊस बी काय गोव्याला नेऊन विकायचा काय किलो. एक्सपोर्ट होत नाही. डाळिंब काय नाही, डाळिंब कुठे मोडणीम बाजार आहे इकडे हे आहे. डाळिंबाचा काय विषय आहे? प्रत्येक शेतकऱ्याचा जर माल गोव्याला दररोज जात असेल नागपूरला तर त्याच्यासाठी त्याची गरज आहे की नागपूर गोवा हायवेला काय दररोजच उड्या मारीत जायचं काय दिसत. ऊस गावातल्या लोकांनी नागपूरला जाणार आणि गोव्याला जाणार आमच्या ते काय पिकतच नाही होय. ते काय नाही आता काय नागपूर रस्ता करायचा का न ग अरे कमालच वाटते मला लोकांची तुमच्या एकमेव माणूस मला भेटले पण असं आहे तुमच्यासारखं मत असलेले किती लोक आहेत 50% लोक आहेत काय अरे असं- ठराविक शेतकरी आहेत त्यावर रस्त्यावर लाय का त्या रस्त्यावरला जेवढं ओरलाड होते तेवढं बोलवायचं. तेवढं शेतकरी अरे अडचण बोलूच तर करणार. द्या. ऐका- बघा, असं आहे लोकशाही आहे एक माणूस असो नाही तर 2 माणूस असो आपल्याला आपलं मत मांडता येतं त्यांनाही त्यांचं मत मांडू द्या हा नाही जी आपल्या रस्त्यावरून जाणारे ठराविक क्षेत्र आहेत त्यांना आजूबाजूला पुन्हा शेत घ्यायला आहेच की जागा जागा नाही असं आहे काय. डाळिंबाचं काय म्हणलं तुम्ही डाळिंब म्हणलं एक्सपोर्ट आता आम्ही डाळिंब लावलेलं लोकांनी काही शेतकऱ्यांनी आता नवीन पद्धतीने डाळिंब लावलेला आहे त्यामुळे ती एक्सपोर्ट साठी लागतेच की बाहेर मी नागपूरला. तुम्हाला सरकार काय चुकतंय मी तुम्हाला सांगतो आता रेडी रेकनर दराप्रमाणे आपण तुम्हाला माहिती आहे की रजिस्ट्रीला रेट किती लावतो आपण 25 लाख रुपये एकर असली तरी 5-6 लाख रुपये लावतो आपली गरज असते सरकारलाही माहिती असतं आता जर रेडी रेकनर दराप्रमाणे भूसंपादन करायला गेलो आपण किती पैसे मिळणार आहेत शेतकऱ्याला हा एक मुद्दा आहे नाही पैसे कमीच आहेत की सरकार पैसे कमीच द्यायला की सरकारनं कमीत कमी 10 पट तर रक्कम द्यावी लागते 10 पट आता रस्त्याला कमीत कमी मला वाटतं 4 पट द्यायला तिकडे माहित नाही आपल्याला 5 पट 10 पट रक्कम द्यावी लागते. आता तुम्ही समृद्धीला कसं दिलं पैसे त्या पद्धतीने तर पैसे पाहिजे लोकांना
दुसरी अडचण सांगतो की आता आपली शेत जमीन गेल्यानंतर ज्या काही व्यापारी स्थापना होतील त्यात शेतकऱ्यांना वाटा दिला पाहिजे ना. अहो तुम्ही काही मॉल केले, काही शेतकऱ्यांसाठीचे वेअर हाऊसेस काढले, त्याच्याबद्दल कुणी काही येऊन सांगितले का इथं गावात? नाही तसलं काय नाही माहित ना. अडचण तीच आहे. कसं काटे गुरुजी गेले हो पेपर घेऊन, कुठे गेले गुरुजी? तुम्हीच महत्वाचं वाक्य महाराष्ट्र तुम्हाला बघायला लागलाय. हा या 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 तुमचे विचार सांगा आम्हाला. हा रस्ता करायचा का न ग? हा नका बी कोणतं असेल ते कोणी ठरवायचं. नाही आम्ही बऱ्याच लोकांना बोलतोय. तुम्ही मत बोललात, तुमचं काय मत? जास्त होणे तुमची चालली का रान? नाही चाललं. ज्याचं चाललं नाही त्याला बी वाटतंय होणं. तुमची चाललेली आहे शेती. तुमचं किती भूसंपादन? आपलं चौघा भाऊ जाते अर्धा 2 एकर जाते आणि 3 एकर जमीन आहे. पण अडचणी ते म्हणणे 2 एकर चाललंय करायचं काय पण आता शेतकऱ्याच्या मोठ्या अडचणी द्या हो. पण रस्ता बी करणं होणीच माहिती गावात किती जवळजवळ 200 शेतकऱ्यांना आले नोटीस. किती देणार? 110 शेतकऱ्यांना नोटीस. आणि किती भूसंपादन होणार आहे? 500-700 एकर. आणि आतापर्यंत काय प्रक्रिया सुरू केली सरकारनं? आम्हाला तर नोटीस आणि आली नाहीत. सर्वे होऊ दिला सर्वे नाही. होऊ दिला नाही, नोटीस बी घेणार नको आणि सर्वे बी होऊ देणार नको आणून पाडला. आणि रस्ता बी होऊ देणार नको. ठीक आहे. तर हा मुद्दा आहे तुमच्या समोर, म्हणजे महाराष्ट्र सरकारसमोर. आम्ही तर अनेक गावात भेटणारच आहोत, जाणारच आहोत. नागपूरलाही जाणार आहे, कोल्हापुरात पण जाणार आहे. ही जनभावना काय आहे तुम्ही भेटणारच आहोत. आम्हाला तर सांग. आमचं कामच आहे. कामच आहे तुमचं. आमच्याशिवाय हे सरकारपर्यंत पोहोचणार कसं? वाचणार कसं? आम्ही पोहोचवायचं की नाही? अगदी बरोबर आहे साहेब. हा मग ठीक आहे. तर ते काम आम्ही करतोय. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, शेतकऱ्याच्या मुलाखती NDTV मराठी. गावाचं नाव आहे रुई, जिल्हा आहे सोलापूर. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर.